नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ सुरुवात करते. तर मंडळी, आज आपण घरच्या पद्धतीने चना चाट कसा बनवायचा ते बघूया. तर इथे सर्वप्रथम छोले 1 दिवस भिजून दिले. आता त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून 2 बटाटे टाकून ते उकडून घेऊया. तर 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत छान असे हे उकडू द्यायचे. आता 5 ते 6 शिट्ट्या झाल्यानंतर बघूया, तर छान अशी इथे उकडून झाले. त्यामध्ये आणखीन थोडं गरम पाणी ॲड करूया आणि ते छान मॅचरच्या साहाय्याने मॅच करून घेऊया, जेणेकरून ही जास्त घट्टही होणार नाही आणि पातळही होणार नाही. तर या पद्धतीने त्यामध्ये आता 1 चमचा हळद आणि लाल तिखट घालून घेऊया. आता गॅसवर ठेवून घेऊया. 10 मिनिट इतकी छान असं उकळू द्यायचं. आता याला छान उकळी फुटली. त्यानंतर इथे चना चाट बनवायला घेऊया. आता हे प्लेटमध्ये छोले हा रगडा काढून घेऊन त्यामध्ये चाट मसाला हवा त्या प्रमाणामध्ये, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, दही, बारीक चिरलेले टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक शेव. आता हे सर्व टाकून झालं तर मस्त असला आपला चना चाट तयार झालाय. तर मंडळी, अगदी घरगुती साहित्यात आणि कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा वापर न करता मस्त आपला चना चाट तयार झालाय. तर मंडळी, अशा छान छान साध्या सिंपल घरगुती साहित्यात बनवलेल्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मस्त खा, स्वस्त राहा.